नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत. सती अनुसया. हो, भारतीय परंपरेतलं एक महत्वाचं नाव. पतिव्रता आणि तपस्वी शक्तीचं प्रतीक म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून त्यांच्या आयुष्यातले काही महत्वाचे टप्पे आणि त्यांच्या कथा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. अगदी, कारण अनुसयेची कथा फक्त एक पौराणिक गोष्ट नाहीये, त्यात खूप काही शिकण्यासारखं आहे, नाही का? बरोबर. आपला उद्देश हाच आहे की या कथेतून आपल्याला काय घेता येतं, तिचं महत्व काय हे थोडं उलगडून पाहूया. आणि ती एक घटना तर कमालच आहे. कोणती? त्रिदेवांच्या परीक्षेची. हो, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे देव स्वतः त्यांची परीक्षा घ्यायला आले. ही गोष्टच मुळात आपल्याला विचार करायला लावते. नक्कीच. आपण थोडं त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल बोलूया का? म्हणजे अनुसया नक्की कोण होत्या? हो, त्या अत्री ऋषींच्या पत्नी होत्या. अत्री ऋषी म्हणजे सप्तर्षींपैकी एक मोठे ज्ञानी. अगदी. आणि त्या दक्ष प्रजापतींच्या कन्या सुद्धा. तर एक ऋषीपत्नी म्हणून त्या आश्रमातली सगळी कर्तव्य पार पाडत होत्याच, पण त्यांचं स्वतःचं तप, सेवा हेही सुरू होतं. आणि याच तपश्चर्येमुळे आणि त्यांच्या पतिव्रता धर्मामुळे त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. बरोबर. इथे पतिव्रता धर्म म्हणजे केवळ नवऱ्यावरची निष्ठा नाहीये, ती एक साधना आहे. अच्छा, म्हणजे काय नक्की? यात अजून काय येतं? त्यात त्याग आहे, समर्पण आहे, इंद्रियांवर ताबा आणि स्वतःच्या कुटुंबापलीकडे जाऊन एक नैतिक आणि आध्यात्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न. यातून एक विलक्षण शक्ती मिळते असं मानलं जातं. म्हणजे ही शक्ती इतकी मोठी होती की थेट त्रिदेव त्यांची दखल घ्यायला प्रवृत्त झाले. हो, असं म्हणतात की नारद मुनींनी देवांना अनुसयेच्या या सतीत्वाबद्दल सांगितलं आणि मग त्यांनी ठरवलं की आपण परीक्षा घ्यायची. आणि ते आले ऋषींच्या वेशात भिक्षा मागायला. बरोबर. अत्री ऋषींच्या आश्रमात आले, पण त्यांची अट ती खूपच वेगळी होती. हो, म्हणजे धक्का बसण्यासारखी अट होती ती की अनुसयेने त्यांना नग्नावस्थेत भोजन द्यावं. आता ही अट म्हणजे एका स्त्रीसाठी, ऋषी पत्नीसाठी तिच्या शीलावर, तिच्या तत्वांवर थेट प्रश्नचिन्ह उभं करणारी होती. यामागे फक्त परीक्षा घेण्याचाच हेतू असेल की अजून काही? काय म्हणतात त्याला? सत्व परीक्षा तर होतीच, अगदी टोकाची. पण कदाचित मानवी भावनांच्या पलीकडे जाऊन तत्वाची परीक्षा घेणं असेल. अनुसयेने यातून मार्ग कसा काढला हे महत्वाचं आहे. आणि तो मार्ग तर अद्भुत होता. त्यांनी पतीचं स्मरण केलं आणि आपल्या सतीत्वाच्या बळावर त्या तिन्ही देवांना लहान बाळं बनवून टाकलं. अगदी. हा क्षण खूप महत्वाचा आहे. इथे फक्त शक्ती प्रदर्शन नाहीये. बरोबर. इथे त्यांची प्रज्ञा आणि करुणा दिसते. हो, त्या महान देवांना त्यांनी असहाय्य बालक बनवलं आणि मग एका आईच्या ममतेने त्यांना जेव घातलं. म्हणजे बघा, मातृत्वाची शक्ती दैवी अहंकारावर कशी मात करते. आणि मग त्या 3 बाळांचं काय झालं? ते कोण होते? अशी मान्यता आहे की ती 3 बाळं म्हणजे दत्तात्रय, चंद्र आणि दुर्वासा यांचं रूप होती. म्हणजे त्रिदेव आपापल्या अंशाने तिथे आले होते. अच्छा, म्हणजे ही घटना फक्त सतीत्वाच्या सामर्थ्याचं उदाहरण नाहीये. नाही, त्याही पुढे जाऊन ती दाखवते की वात्सल्य आणि करुणा या किती मोठ्या शक्ती आहेत. त्या निर्मिती, पालन, संहार करणाऱ्या शक्तींनाही एकत्र आणू शकतात. म्हणजे अनुसूया या फक्त एक पतिव्रता पत्नी नव्हत्या, तर नाही, त्या स्वतः एक सिद्ध तपस्विनी होत्या. अगदी. त्यांच्यात संयम, त्याग, करुणा, दृढनिश्चय हे सगळे गुण होते. म्हणूनच त्या एक आदर्श मानल्या जातात. स्त्रीच्या आध्यात्मिक उन्नतीचं आणि धैर्याचं प्रतीक म्हणूनही पाहिलं जातं त्यांना. बरोबर. त्यांचं व्यक्तिमत्व खूप प्रेरणादायी आहे. आजच्या काळात या कथेतून काय घेण्यासारखं आहे? कारण संदर्भ खूप बदलल्यात आता. संदेश नक्कीच आहे. खरं सामर्थ्य हे बाहेरच्या परिस्थितीत नसतं, ते आपल्या आत असतं, आपल्या निष्ठेत, संयमात. आणि स्त्रीचं सामर्थ्य हे फक्त कुटुंबापुरतं नाही, ते आध्यात्मिक उंचीही गाठू शकतं. अगदी. आणि आव्हानं कितीही मोठी असली तरी प्रज्ञा आणि करुणेच्या जोरावर आपण मार्ग काढू शकतो. हा संदेश तर कधीच जुना होत नाही. खरंय. सती अनुसूयाच्या कथेत तप, श्रद्धा, कर्तव्य आणि भक्ती या सगळ्याचा एक सुंदर संगम दिसतो. त्यांनी एका कठीण प्रसंगाला फक्त तोंड नाही दिलं, तर त्यावर नियंत्रण मिळवलं. म्हणूनच त्यांना पतिव्रतेची देवी, तपश्शक्तीची मूर्ती आणि मातृत्वाचं प्रतीक मानलं जातं. आजही लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. आजच्या चर्चेतून आपण सती अनुसूयाच्या कथेचे काही महत्त्वाचे पैलू पाहिले. त्यांची निष्ठा, त्यांचं सामर्थ्य आणि परिस्थिती हाताळण्याची पद्धत.
खरंच विचार करायला लावणारी आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की या प्राचीन कथांमधले जे आदर्श आहेत आंतरिक शक्तीचे, निष्ठेचे, त्यांना आपण आजच्या जगात कसं बघू शकतो? म्हणजे फक्त एक धार्मिक कथा म्हणून नाही. हो, तर त्यातील मानवी मूल्य जसं की धैर्य, करुणा, निष्ठा यांचा आज आपल्यासाठी काय अर्थ असू शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.